अंबडमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, गंभीर जखमी, नागरिक आक्रमक, मुख्याधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या। अंबड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याचा त्रास समोर आला आहे। इरम सबा मुस्तक बागवान, वय 9 वर्ष, राहणार बागवान मोहल्ला, ही तिसरीत शिक्षण घेत असलेली चिमुकली आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शाळेतील मध्यंतराच्या सुट्टीदरम्यान भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार इरम सबा ही जिल्हा परिषद शाळेतील कंपाऊंड मधील आतील भागात वर्गातून बाहेर आली असताना अचानक भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात कुत्र्याने चिमुकलीच्या शरीरावर तब्बल 3 ठिकाणी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे। तिला तातडीनं अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले असून अधिक उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे। या घटनेनंतर अंबड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व काही राजकीय नेत्यांनी नगर परिषद अंबड येथील मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत भटक्या कुत्र्यावरील नियंत्रणासह तातडीने उपाययोजनेची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी मनोज उकडे यांनी भटक्या कुत्र्याची नसबंदी प्रक्रिया तातडीने सुरू केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे। या घटनेमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालल्याची चर्चा आहे। तर सर्व राजकीय नेते उपस्थितांकडून अंबड नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। त्या चिमुकलीचे तुम्ही क्लास टीचर आहात, घटना नेमकी कशी घडली, किती वाजता घडली आणि वॉल कंपाउंड असताना कुत्र्याने आतमध्ये प्रवेश कसा केला, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? इंटरवल का टाइम था, गेट खुला ही रहता, वो गेट लगा हुआ नहीं रहता क्योंकि अब 3 स्कूल है ना यहाँ पे, और बच्ची ने है तो पेशाब का पूछ कर गई, बाथरूम का पूछ कर गई। ये बच्ची भी साथ में थी, वो जो है ना अभी, तो वो दोनों बच्चियां साथ में थे। वो बाथरूम का पूछ कर गए, लेकिन बाथरूम को नहीं जाते हुए उसने दुकान पे जा रही थी, उसके पास 5 रुपये थे, तो वो बोले मैं दुकान पे से पूड़ा लाती। वो बच्ची को बोली तू भी चल साथ में, हुरैन को, तो हुरैन ने बोली मैं नहीं आती, बोले उसने अंदर आ गई। और 2 ही मिनट में हमारे को वहां पे क्या बोले, तो थोड़ी देर के बाद में जब सभी बच्चे के चिल्लाने की जैसी जोर की आवाज आ रही, तो हमको लगा कि इंटरवल का टाइम है, ये बच्चे पूरे निकलते ना बाहर खेलते रहते, तो हमको लगा कि बच्चे कोई चिल्ला रहे होंगे, चीख रहे होंगे, तो कौन चीख रहे बोल के बाहर निकले हम, तो वो कुत्ता दिखा हमारे को बच्ची को पकड़ते हुए। बच्ची का पूरा नाम क्या है? इरम सबा मुश्ताक बागवान। कितनी साल की बच्ची? तीसरी की है, 9 साल। अच्छा। हाँ, आप उनकी क्लास टीचर? मैं क्लास टीचर हूँ। आपका नाम? सैयद परवीन अब्दुल गनी। क्रीम रोड। बोला। आज सकाळी अंबड शहरामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये एका चिमुकलीला अंबड शहरातल्या मोकाट कुत्र्यांनी अनेक ठिकाणी चावा घेऊन तिला अत्यंत जखमी अवस्थेत जखमी केलं आणि त्या चिमुकलीला अंबड सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले असता तिची तब्येत थोडी जास्त असल्याने तिला जालना इथे स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्यासाठी अंबड नगरपालिकेच्या विरोधामध्ये सगळे महाविकास आघाडी आणि सर्व पदाधिकारी, शहरातले सर्व नेतेगण आणि सर्व सामाजिक नागरिक आणि सर्व पालक वर्ग या नगरपालिकामध्ये येऊन ठिय्या सीओ साहेबांच्या समोर बसून ठिय्या आंदोलन केला। या अंबड शहरामध्ये आज कमीत कमी 2 ते 3 हजार मोकाट कुत्रे झालेले आहेत। आज नागरिकांना शहरामध्ये चालणं मुश्किल झालेलं आहे। अंबड शहरातल्या प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये कुत्र्यांचा इतका सुळसुळाट झालेला आहे की अनेक चिमुकल्यांना बाहेर खेळणं सुद्धा अवघड झालेलं आहे। त्याकरिता नगरपालिकेच्या विरोधामध्ये आज ठिय्या आंदोलन आम्ही सगळ्यांनी केला आणि नगरपालिकेला अतिशय विनंती केली की तात्काळ आपण हे सगळे कुत्रे यांचा बंदोबस्त करून अंबड शहरामधला कुत्रे मुक्त शहर करणं ही काळाची गरज आहे। त्यामुळे आणि हे जे बाहेरचे कुत्रे आहेत ते बाहेर नेऊन सोडण्यासाठी नगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी अशी त्यांना विनंती केली। चिमुकलीचं नाव काय? इरम मुश्ताक बागवान हे त्या चिमुकलीचं नाव होतं। 9 वर्ष। वय वर्ष 9। ती जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे।